मी आज लाडकी बहीण योजनेच्या अतिशय चर्चित असलेल्या मुद्द्यावर म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल बोलणार आहे. सध्या सोशल मीडियावर गाव पातळीवर एकच चर्चा आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता कधी येणार. येणार तर कोणाला येणार आणि किती येणार. लाडकी बहीण योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल सोशल मीडियावर देखील खूप अफवा समोर येत आहेत. त्यामुळे या सर्व अफवांना फाटा फोडत मी तुम्हाला 14व्या हप्त्याबद्दल एकदम खरी आणि पुराव्यासहित माहिती देणार आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल एकही शंका उरणार नाही, याची मी तुम्हाला आत्ताच हमी देतो. चला तर आपण पाहूया नेमके लाडक्या बहिणींचे प्रश्न काय आहेत. लाडक्या बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल सगळ्याच बहिणींमध्ये उत्सुकता आहे. पैसे नेमके कधी येणार हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे. त्यासोबत जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाहीत, त्यांना ऑगस्टच्या हप्त्यासोबत रक्कम मिळणार का आणि गणेशोत्सवाच्या आधी पैसे मिळणार का, असे प्रश्न सगळ्या लाडक्या बहिणी विचारत आहेत. या व्हिडिओत आपण या सगळ्या मुद्द्यांवर माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हक्काच्या आपली न्यूज 18 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मुख्य मुद्द्याकडे वळूया. ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार. तर अजून या योजनेसाठीचा हप्ता वितरणाचा शासन निर्णय GR आलेला नाही. आपल्याला माहिती आहेच की 2 GR आल्यानंतरच निधी वितरित केला जातो, पण अजून एकही GR सरकारकडून काढलेला नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी म्हणजेच पुढील 2-3 दिवसात पैसे खात्यावर जमा होतील अशी शक्यता खूपच कमी आहे किंवा अशी शक्यता नाहीच. गौराईच्या निमित्ताने काही ठिकाणी चर्चा आहे की हप्ता मिळू शकतो. अनेक सोशल मीडियावर व्हिडिओ येत आहेत की गौराईच्या निमित्ताने हप्ता मिळेल आणि गाव पातळीवरही लोक अशी चर्चा करू राहिले की सरकार गौराईच्या निमित्ताने सणासुदीला हप्ता देईल, पण प्रत्यक्षात असं नाही. शासनाकडून किंवा महिला बालविकास विभागाकडून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. मागील काही दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये आपण पाहिलेच की हप्त्याचे वितरण बहुतेक वेळा पुढच्या महिन्याच्या 4, 5 किंवा 6 तारखेला सुरुवात होते. त्यामुळे यावेळीही बहिणींच्या खात्यावर पैसे 4 ते 5 तारखेपासून म्हणजे 4 ते 5 सप्टेंबरपासून जमा होण्याची शक्यता आहे आणि साधारण 8 ते 9 तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल. आता लाभार्थी यादीबद्दल बोलायचं झालं तर सध्या जवळपास 2,30,00,000 महिला या योजनेच्या यादीत आहेत. पण लक्षात ठेवा, जून आणि जुलै महिन्यात तब्बल 26,40,000 महिलांच्या खात्यात पैसे आले नव्हते. त्यामुळे ज्यांना त्यावेळी पैसे मिळाले नाहीत आणि अजूनही त्यांनी काही प्रक्रिया केली नाही, त्यांना यावेळी पैसे मिळणार नाहीत. पण ज्यांनी पडताळणी करून घेतली आहे म्हणजेच अंगणवाडी सेविकांकडे किंवा प्रकल्प अधिकाऱ्यांकडे फॉर्म भरला आहे, कागदपत्रे दिले आहेत, अशा महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे. मात्र जून आणि जुलैचे हप्ते मिळणार की नाहीत याबाबत अजूनही सरकारने स्पष्टता दिलेली नाही. तर आता मुख्य प्रश्न, ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी काय करावं. तर आपण काय करावे हे बघा. तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधा आणि तिथे विनंती अर्ज द्या. जर सेविका सहकार्य करत नसतील तर पंचायत समितीत जाऊन महिला व बालविकास विभागातील प्रकल्प अधिकाऱ्यांशी थेट जाऊन बोला. ज्यांच्याकडे पंचायत समिती नाही त्यांनी थेट महानगरपालिकेत प्रकल्प अधिकाऱ्याकडे जावं. लक्षात ठेवा, छाननी पूर्ण झाल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. सरकारने हेही स्पष्ट केलं आहे की ज्या महिलांचे पैसे थांबवले गेले आहेत त्यांना अपात्र ठरवलेलं नाही, पण पात्रही घोषित केलेलं नाही. म्हणजे तुम्ही पुन्हा पात्र ठरायचं असेल तर छाननी करून घेणं आवश्यक आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी
काही मुद्दे सांगणार आहे ते नीट आहे का. हप्ता जमा झाल्यावर बहुतेक वेळा बँकेकडून SMS येतो, त्यामुळे मोबाईलवरील मेसेजेस नीट तपासत राहा. काही वेळा पैसे जमा झालेले असतात पण लगेच दिसत नाहीत, म्हणून बँकेत जाऊन मिनी स्टेटमेंट किंवा पासबुक अपडेट करून बघा. महिला व बालविकास विभागाने काही जिल्ह्यांसाठी एक हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. तिथे फोन करून तुमच्या अर्जाची स्थिती तुम्ही तपासू शकता. जर पडताळणी केली नसेल तर त्वरित अंगणवाडी सेविका किंवा प्रकल्प अधिकाऱ्याशी संपर्क साधा, अन्यथा पुढील हप्तेही थांबतील. अजून त्यांनी अर्ज केलेला नसेल त्यांनी ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका स्तरावर जाऊन कागदपत्रांसह नोंदणी करावी. म्हणून बहिणींनो, हप्ता मिळण्यात थोडा उशीर झाला तरी पडताळणी पूर्ण केली असेल तर पैसे खात्यात येणारच, त्यामुळे काळजी करू नका. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सर्वात आधी आणि अचूक मिळवण्यासाठी आपल्या हक्काच्या आपली न्यूज 18 या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.